मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी पतंगबाजीचा आनंद एका तरुणासाठी जीव घेणा ठरता राहिला। खामगाव शहरात दुचाकीनं घरी जात असताना रस्त्यावर ताणलेल्या नायलॉन मांजानं युवकाच्या गळ्याला चिरत गंभीर दुखापत केली। सुदैवानं काही मिलीमीटरनं युवकाचा जीव वाचला असून ही घटना नायलॉन मांजाच्या धोक्याची भीषणता पुन्हा एकदा अधोरेखित करते। आज मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पतंगबाजी सुरू असतानाच शासनानं नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी घातलेली आहे। मात्र प्रत्यक्षात ही बंदी केवळ कागदावरच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात आज दुपारी ही थरारक घटना घडली। 22 वर्षीय वृषभ पाटील हा युवक जळम नाका परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेज रस्त्यावरून दुचाकीनं जात असताना अचानक रस्त्यावर ताणलेला धारदार नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकला। या मांज्यामुळे त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर तातडीनं वृषभला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तपासणी केली असता जखम गंभीर असली तरी सुदैवानं मुख्य रक्तवाहिनी सुरक्षित राहिल्यानं त्याचा जीव वाचला। डॉक्टरांच्या मते ही जखम केवळ 5 मिलीमीटर खाली असती तर युवकाचा मृत्यू अटळ होता। या घटनेनंतर नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून समाजानं अशा घातक मांजावर बहिष्कार घालावा अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे। आल्यानंतर तपासल्यानंतर 2 मिनिटांसाठी मी शॉकच झालो, पण ती जी जागा होती तिचं कटलेलं होतं, त्याच्या खाली एक्झॅक्टली खाली एक नस असते ब्रेनला जाणारी। तुम्ही फोटोत पाहू शकता, हा डायरेक्ट हार्ट आहे आपला आणि हृदयातून डायरेक्ट ती नस गेलेली आहे ब्रेनमध्ये। तर त्याला इथेच ते जखम होती, छोटीशी जखम होती, पण ते डायरेक्टली याच्यावर असल्यामुळे याच्या जर ते 5-6 mm खाली गेले असते तर ही नस कटली असती आणि डायरेक्ट हृदयाचं रक्त याच्यातनं पूर्ण बाहेर पडलं असतो व तो माणूस जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या आत दगावला असता। तर ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना घडून राहिल्या अशा की छोटीशी जखम आहे पण ते नसेवर असल्यामुळे ते जीव जाऊ शकतो पेशंटला। तर माझी सगळं नागरिकांना, मुलांना, सगळ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की अशा दुर्दैवी घटना घडू नका, कारण आपला आनंद हा दुसऱ्याच्या जीवावर वितू शकतो व दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं। आज तो मुलगा 20-22 वर्षाचा करता मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे परिवारात। त्याला जर समजा अशी काही घटना घडली असते तर विचार करा त्याच्या ठिकाणी आपण राहिलो असतो तर आपण काय केलं असतं। त्याच्यामुळं आपण काळजी घ्या। मी पॉलीग्राऊंडला चाललो होतो भावाला सोडायला ITI मध्ये। तर जाता जाता तिथं आपलं याचं मंदिर आहे ना देवीचं, त्याच्यासमोर माझ्या गळ्याला मांजा आला। आम्ही ते अडवलं पण ते जास्त जोरात असल्याच्यानं त्यांनी कट लागलं।